फोन उचल ग। चारुहास दादांनी एवढ्या अर्जंट अक्षराला का बोलवलं असेल तेच कळत नाहीये। जीवाला घोर लागलाय नुसता। आधीच काय अक्षूच्या आयुष्यात कमी उलथापालथ सुरू आहे का? अक्षू, अक्षू ग फोन उचल ग बाळा। नाही उचलणार ती फोन। का? कसं आहे, ती अधिपतींबरोबर आहे ना, नाही उचलणार तुमचा फोन। अधिपती आणि अक्षरा? हो, दोघे मस्त गप्पा मारत बसलेत देवळामध्ये। इरा, चारुहास दादांना भेटायला गेलीये अक्षरा। तू उगाच काहीतरी बोलू नकोस ग। अगं हो, मी कशाला खोटं बोलू? मी जे बघितलं तेच सांगतेय। ती तुम्हाला सांगून गेलीये की ती चारुहास सरांना भेटतीये, पण खरं तर त्यांना भेटलीच नाहीये, ती अधिपतींना भेटलीये। तुला काय माहिती? अच्छा, पुन्हा पाठलाग केलास का ताईचा तू? नाही, म्हणजे मी आणि निखिल मंदिरात गेलो होतो तेव्हा ते दिसले मला दोघं एकत्र। आणि तू मला बोलण्यापेक्षा ना जरा ताईला बोल, कारण काय आहे, ती आपल्याला एक वेगळं सांगते आणि बाहेर जाऊन काहीतरी तिसरंच करते। नाही ग इरा, चल असं काही नाहीये। तू ना जरा ताईला ती आली ना की जाब विचार की ती अधिपतींना का भेटली, काय करत होती त्यांच्या बरोबर ती। ते दूर ढकलतायत तिला आणि तिला परत त्यांच्याचकडे जायचंय। काय आहे, तिच्या जागी मी असते ना तर नवऱ्याचं तोंड बघितलं नसतं। बाबा खरं सांगायचं तर मलाही माहितीये त्यांना काही झालेलं नाहीये। आधीही 2-3 वेळा त्यांनी असं बोलावून घेतलं अधिपतींना। मुद्दाम करते ती अक्षरा, ही सगळी नेहमीची नाटक आहेत तिची। बघितलंस ना किती नीच, किती पाताळ यंत्री बाई आहे। आणि या अशा बाईशी मी लग्न करायला निघालोय। अक्षरा, तुला खरं सांगतोय, मी हे सगळं ठरल्यापासून ना रात्रीची कधीतरी जाग येते मला, डोक्यात विचार येतो आणि घाबरतो ग मी। वाटतं मी हे काय करून बसलोय, काय बोललोय भुवनेश्वरीला, कसली शपथ घेतलीये, भीती वाटते का मला। पण ना बाळा, मग तुझा आणि अधिपतीचा चेहरा समोर येतो आणि मग मी माझ्या मनाला समजावतो, आता थांबायचं नाही। भुवनेश्वरी अडचणी निर्माण करायचा प्रयत्न करणार, पण त्याच्यावर मात करायची, थांबून चालणार नाही। आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर आता थांबायचं नाही। बाबा मी तेच सांगते तुम्हाला, तुम्ही प्लीज आमच्यासाठी असं काही करू नका। लग्न नका करू तुम्ही। तुम्ही अजूनही बाबा मागे फिरू शकता। करावं लागेल ना बाळा, करावं लागेल मला। मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली मी। पण बाबा तुम्ही टेक्निकली त्यांच्या डोक्यावर हात ठेवलाच नव्हता ना, तुम्ही नका त्या शपथेमध्ये अडकू। अक्षरा, भुवनेश्वरीला हे जर कळलं ना तर ती आणखी पिसाळेल, आपल्या तिघांना उद्ध्वस्त करेल ती। एवढ्या कॅपॅसिटीची बाई आहे। बाबा प्लीज आमच्यासाठी तुम्ही नका बळी देऊ स्वतःचा। अक्षरा, मला नाही करता येणार असं। एकदा शब्द दिलाय मी, अधिपती समोर शब्द दिलाय, मला नाही फिरवता येणार। मी सांगितलं ना तुला, मी जर आता मागे फिरलो तर ती बाई आपल्या तिघांचं वाटोळ करेल। नाही बाबा, त्या असं काही करणार नाही, करू शकणार नाही। मी सांगते ना तुम्हाला, प्लीज तुम्ही असं नका करू, लग्न नका करू बाबा। अक्षरा, मला एक गोष्ट माहिती आहे, तू आपल्या घरी परत यायला हवीस आणि मी त्याच्यासाठी काय वाटेल ते करू शकतो। आणि बाळा, आपल्याला खूप जपून सांभाळून वागायला पाहिजे। बघितलंस ना, आज तिला कळलं की तुम्ही भेटताय तर केवढी नाटकं केली तिनं। तिला तुम्ही एकत्र यायला नकोच आहे ग। असं तर करणारच ना त्या बाबा। करणार ना, काय मिळत असेल ग तिला हे सगळं करून। सत्ता सोडायची नाही बाबा त्यांना सहजासहजी, हातातून जाऊ द्यायची नाहीये, म्हणून असं वागतात त्या। अक्षरा, मी थेट जाऊन बोलू का तिच्याशी आता? मी बोलू शकतो ना, मी तोंडावर सुनावतो तिला की मी 4 पावलं पुढे आलोय, आता तू आगाऊपणा करू नकोस, ही कारस्थानं बंद कर, सांगू शकतो मी। नाही 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 बाबा, ऐका 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 बाबा, आपलं काय ठरलंय, आपण आता इमोशनली नाही वागायचं। आपण आपल्याला जे खरं खरं वागावं असं वाटतं तसं नाही वागायचं। अक्षरा, तोच तर प्रॉब्लेम आहे, मला सहजासहजी खोटं नाही वागता येत का।
पण बाबा खोट्याशी खरं वागून काय होतं ते बघितलं ना आपण. तेही खरंच आहे तुझं. आपण आत एक बाहेर एक असं कधी केलं नाही. जे मनात आहे ते बोललो समोर, जसं आहे तसं वागलो. आणि परिणाम बघ ना, तुझा संसार मोडायला निघाली आहे ती. माझं कंबरडं काय आधीच मोडून ठेवलं होतं तिनं. बाबा आता आपण शांत राहायचं. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर. अक्षरा, पण ती तुम्ही भेटू नये म्हणून आजारपणाची नाटकं करेल, आणखी काहीतरी कारस्थानं करेल. काय कसं करायचं आपण? बाबा त्यांनी काही करू दे. आता त्या जसं वागतात ना आपल्याशी, आपणही त्यांच्याशी तसंच वागायचं. म्हणजे आपण डावपेच करायचे बाबा. आपण डावपेच करायचे म्हणजे नक्की काय करायचं? मी सांगते तुम्हाला. हे बघा, ठीक आहे अक्षरा. इरा, का दरवेळी अक्षराबरोबर तुलना करतेस तू स्वतःची? तुला नाही, सत्य सांगतेय तुला. आता म्हणाली नाहीस तू की मी जर अक्षराच्या जागी असते तर त्यांचं तोंड सुद्धा बघितलं नसतं, म्हणालीस ना? हो म्हणाले. मग यालाच तुलना करणं असं म्हणतात इरा. लहान मुलं ना नेहमी आई वडिलांकडनं शिकतात. म्हणजे हेच की तुम्ही सुद्धा माझ्या लहानपणापासून नेहमी माझी आणि ताईची तुलनाच करत आला आहात. नेहमी मला सांगितलं नाही का तुम्ही की ताई बघ किती हुशार आहे, ताई बघ किती चांगली आहे, तिच्याकडनं शिक जरा. ताई किती सद्गुणांचा पुतळा आहे, कसं ती नेहमी खोटं बोलत नाही, जरा शिक तिच्याकडनं. हेच तुम्ही करत होता ना. आणि आता तीच ताई जेव्हा तुमच्याशी खोटं बोलून अधिपतींना भेटायला जातीये तेव्हा तुम्हाला चालतंय. आणि तू मला म्हणतीयस की तू तुलना का करतेस ते? इरा, शांत हो. अगं इरा, आई वडील ओरडतात, बोलतात, ते मुलांच्या भल्यासाठी असतं. आणि खरं सांगू का, आम्ही कधीच तुझी अक्षराबरोबर तुलना केलेली नाहीये ग इरा. आम्ही ना तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तू अक्षरासारखी सद्गुणी हो, हुशार हो. पण तू नेमका सगळ्याचा चुकीचा अर्थ काढत राहिलीस. मी चुकीचा अर्थ नाही काढलाय आई. तुम्ही मला नेहमीच चुकीचं समजत आला आहात. आणि समजा जरी मी चुकीची आहे असं जरी समजलं तरी आता मी सुखाचा संसार करते आई. आणि तुमची सद्गुणी मुलगी ती चुकीचं वागते असं वाटत नाही का ग तुला? तुम्हाला ना मी आई कधी कळलेच नाही. एवढं जीव काढून सांगतेय की ताई अधिपतींना भेटायला गेलीये तरी तुमचा विश्वासच नाहीये माझ्यावर. तू मलाच दोष देतेयस की तू पाठलाग का केलास म्हणून. तुम्ही माझ्यावर सुद्धा चांगले संस्कार केले ताई, हे विसरलात तुम्ही. आणि ताई आणि अधिपती एकमेकांना भेटलेत हे मी तुम्हाला फक्त ताईच्या काळजीपोटी सांगितले. बाकी काय करायचंय ते तुम्ही दोघं ठरवून घ्या. ऍडमिट करायला लागेल? हो लगेचच. का हो असं का व्हायला लागलं डॉक्टर? परवा पण 1-2 वेळा चक्कर आली होती. ही बीपी कमी जास्त वगैरे सारखं काय प्रॉब्लेम झाला बरं आता? अहो ताईच्या डोसक्याला एवढा तापच आहे म्हटल्यावर बीपी कसा नाही वाढणार? आणि अधिपती डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलंय का नाही का ताईला लगेच ऍडमिट करायला लागेल? तर आपण ऍडमिट करूया आता ताईला. हा ताई एकदा तर बघ की ग माझ्याकडं, डोळं उघड की ग ताई. आई साहेब, बघितलं अधिपती? बघा तिला किती अशक्तपणा आलाय बघा. डोळे उघडायची बी ताकद नाही बघा तिच्यात. आपण का नाही ऍडमिट करूया ताईला? हा ताई मी तुझी बॅग भरते. हा बॅग भरते. नाही काय ऍडमिट बिडमिट करायची गरज नाही. काही झालेलं नाही आम्हाला. थांबा पाणी आणतो. थांबा. नाही पाणी नको. तुम्ही केव्हा आलात? का मी आत्ताच आलो की. ताई अगं तुझी अवस्था बघून का नाही मलाच अटॅक घ्यायची बारी आलती. म्हणून मॅच अधिपतीसनी घेऊन आल्या बघ. दुर्गे तुला किती वेळा सांगायचं अधिपतीनं त्रास देऊ नगस म्हणून. आम्हाला काही झालेलं नाही. असं कसं म्हणते? बीपी वाढलाय म्हणतात ते. आणि हे बघा आता बोलण्यात वेळ घालू नका. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलाइज करायला पाहिजे.
चला 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 उठा, आपण जाऊया लगेच, उगाच अंगावर काढायला नको. चला 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 आई साहेब. नाही अधिपती काय गरज नाही हो. नाही नाही नाही, मी काय ऐकणार नाही आता. चला तुम्ही, आपण जाऊया जाऊया. आता डॉक्टर एवढं सांगतात, आपण जाऊया. नग डॉक्टर आता अहो, काय अधिपती. काय नाही. काय झालं? काय काय झालं काय? नाही 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 भुवनेश्वरी, उठू नको प्लीज. तू पडून राहा प्लीज. काय काय झालं काय तुला? तू मगापर्यंत तर बरी होतीस. अहो काय झालं नाही, जरा ते आमचं बीपी. बीपी? तुला बीपीचा त्रास आहे? नाही नाही त्रास नाही हो, जरा बीपी वाढलं होतं. म्हणजे बीपीचा त्रास आहे ना? काय डॉक्टर, बीपी चेक केलं तुम्ही? हो केला ना. मग थोडा हाय झालाय बीपी त्यांचा. थोडा थोडा आणि जास्त काय असतं बीपीच्या त्रासात? बीपी आहे किंवा नाही ना, म्हणजे बीपीचा त्रास आहे तुला. हा पण एवढं काळजी करण्यासारखं काही नाही हो. भुवनेश्वरी, असं का म्हणतेस तू? हे असं एवढ्या लाईटली नको घेऊ तू. हल्ली अगं चालता बोलता माणसाला हार्ट अटॅक येत आहेत. तो आत्ता परवा त्या रविवार पेठेतला एक काय तो असं आपल्या फॅक्टरीत नव्हतं का, काय नाव त्याचं? हा तो पांड्या. हा तो गेला ना असाच चालता बोलता धडधकट माणूस. मग हे सिरियसली घ्यायला पाहिजे भुवनेश्वरी. तू अंगावर नको काढू. हे लग्नाची जी काय दगदग चालू झाली ना त्याच्यामुळे होतंय हे तुला झेपणार नाही आता. एवढी कामं नको करायला घेऊ तू. आपण घाई करायला नको भुवनेश्वरी. म्हणजे हे की आधी तू तुझी तब्येत ठीक करून घे, पूर्ण बरी हो. वाटल्यास आपण हे म्हणजे यांचं औषध आहेच, पण आपण एक ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटचं काहीतरी बघूया. मी आत्ता काल परवा काहीतरी वाचलं की ते हिमालयात म्हणे याच्यावरती ट्रीटमेंट होते. म्हणजे हे जे स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताण येतो ना कामाचा, तर त्याच्यावरती हिमालयात चांगले उपचार होतात. आपण तिकडे चौकशी करूया, तिकडे जाऊया वाटल्यास. मी येतो तुझ्या बरोबर. हा पण भुवनेश्वरी, तू आधी पूर्ण बरी हो आणि मग हे लग्नाचं वगैरे बघूया आपण. आता काय लग्नाचं ठरलेलं आहे, आपल्याला कधीतरी लग्न करायचंच आहे. आणि मी शपथ घेतली आहे ना त्याची, तर मी शब्दाला बांधील आहे. अक्षरा आली की मी लग्न करणारच आहे तुझ्याशी. तर मग आत्ता झालं काय, या वर्षी झालं काय, पुढच्या वर्षी झालं काय, किंवा आणखी 1-2-4 वर्षानंतर झालं काय, काय काय फरक पडणार आहे? नाही हो नाही, एवढं एकदम पार हिमालयात जायची काही गरज नाही. एवढं काही झालं नाही हो आम्हाला. आपलं नाही नाही कसं भुवनेश्वरी? एवढं काही नाहीये. डॉक्टर साहेब, तुम्ही असं का म्हणताय? अजून कशात काही नाही तर ही बेडवरती आडवी झाली आहे. उद्या हा सगळा व्याप वाढला, लग्नाची सगळी लगबग सुरू झाली तर तिला झेपणार आहे का ते? बरं, आता घाई गडबडीत आपण लग्न ठरवलं आणि त्या त्रासाने तुला काही झालं तर चालणार आहे इथं कोणाला? हा अधिपती, तुला चालणार आहे? तुला हे योग्य वाटतंय? म्हणजे हिच्या तब्येतीची रिस्क घेऊन आपण हे सगळं करायचंय? नाही, तब्येत महत्वाची आहे पहिली आई साहेब. अहो एवढं काही झालेलं नाही आम्हाला. लग्नापातूर होऊ आम्ही बऱ्या. भुवनेश्वरी, तुला माझा मुद्दा लक्षात येत नाहीये. तुझी तब्येत बरी झाल्याशिवाय काही करण्यात अर्थ नाहीये. बघ, माझी तब्येत नाहीये अजून बरी. मी आत्ता कुठे जरा सावरायला लागलोय, अजून गोळ्यावरती आहे मी. अशात जर तू आजारी पडलीस तर काय कोण कोणाचं बघणार मला सांग? हा हे करत बसायचंय का आपण मुलांच्या डोक्यावर ओझं व्हायचंय का? हे बघ, दुर्गेश्वरी जाऊन आली आहे ना आता अक्षराच्या घरी. गेली होतीस ना तू? मग आज ना उद्या अक्षरा येईल की इथे? ती कधी आली तर चालणार आहे आपल्याला, हो ना अधिपती? अक्षरा कधी आली तरी चालेल ना आपल्याला? हा नाही काय, त्यासनी यायचं असेल तर येऊ दे. त्यासनी कोणी अडवलं? बघ, हा बोल विद्या. मग कुठे आहात हो तुम्ही? अगं मी बाजारात आहे. तूच पाठवलंस ना बाजारात.
काही आणायचं होतं का आणखीन? नाही 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 अगं मग का केलास फोन? नाही काही नाही, तुम्ही घरी या मग बोलू आपण. विद्या, हे बघ मला माहितीये काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल म्हणून तू केलायस फोन. काय झालंय? नाही हो, खरंच काही नाही. मला माहितीये तू उगाच असा फोन नाही करा. बोल, काय झालंय? ते हे काय? इरा म्हणत होती की अक्षरा चारू आज दादांना भेटायला नाही, आधिपतींना भेटायला गेली आहे मंदिरात. हे बघ विद्या, हे शक्य नाहीये. अक्षरा आपल्याशी खोटं नाही बोलणार अगं. अहो मी हेच म्हणाले इराला. मग पण तिने ना प्रत्यक्ष बघितलं त्या दोघांना बोलताना मंदिरात. मला ना काही कळतच नाही हो, खूप टेन्शन आलंय. कसं शक्य आहे हे? तुम्ही एकदा फोन लावून बघता का अक्षुला? हा अगं मग तूच नाही का फोन करायचास तिला? हो मी केला होता फोन, पण ती माझा फोनच उचलत नाहीये, म्हणून तुम्हाला सांगतेय मी. हे बघ विद्या, या बाबतीत माझा इरावर विश्वास नाहीये. तरी मी करतो एकदा अक्षराला फोन, पण हे जर खोटं निघालं ना तर मात्र इराचं काही खरं नाही. ऐका ऐका ऐका, तुम्ही आधी शांत व्हा आणि शांतपणे अक्षराशी बोला. हा आणि ऐका ना, मला कळवा हा ती काय म्हणते ते. हो मी बोलतो. चल ठेवतो फोन. हो. हा बाबा बोला. अक्षू बोलू शकतेस ना? हो बोलू शकते, बोला ना. सॉरी मगाशी तुमचा फोन आला, मी उचलू नाही शकले, गडबडीत होते. बोला ना, काय झालं? अक्षरा, अधिपतींना भेटलीस का तू? हो मी अधिपतींना भेटले, म्हणजे अचानकच भेटले. अचानक म्हणजे? अहो नाही, काय झालं, मी बाबांना भेटायला आले होते मंदिरात, पण त्यांनी काही फोनच नाही उचलला आणि मला दिसले पण नाही. मला अचानक अधिपतीच दिसले बाबा. अचानकच भेट झाली, पण बरं वाटलं. आणि त्यांना काय वाटलं? असं काय विचारताय बाबा? हे बघ, काय वाटलं ते सांग ना. म्हणजे काय, चांगलं आनंदच झाला असेल. झाला असेल ना म्हणजे? तुला माहित नाही? नाही म्हणजे झाला आनंद बाबा, प्लीज. दुसरं काय होणार? हे बघ, मला नाही माहिती बाबा प्लीज. अक्षरा, प्लीज म्हणू नको. डोळे उघडून बघ. मी तेच करते बाबा. हे बघ, मला नाही वाटत तसं. बाबा खरंच त्यांना आनंद झाला. मला दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात. खरंच. असं ते म्हणाले का? नाही म्हटले नाही, पण मला दिसत होतं ना, मला कळलं. अगं, आपण प्रेमात आंधळ झालो ना की आपल्याला तेच दिसतं की आपल्याला बघायची इच्छा असते अक्षू. पण मी प्रेमात आंधळी नाही झालीये बाबा. हे बघ, असं मला नाही वाटत. बाबा प्लीज, मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, विश्वास ठेवायचा काय? आहेच तुझ्यावर 100% विश्वास आहे, पण अधिपतींवर अजिबात तिळमात्र सुद्धा विश्वास नाही. ठीक आहे, मी समजू शकते. अक्षरा, तुला नाही कळणार का बापाचं काळीज? अहो असं का म्हणताय बाबा? मला कळतंय, मला दिसते तुमची काळजी. तुम्हाला जो राग येतोय, जी चिडचिड होते, ती सगळी काळजीमुळे होती, मला कळतंय ना. पण मी तुम्हाला सांगते ना बाबा, आता सगळं चांगलं होणार आहे. आपण कोणाचं वाईट नाही केलंय, तर मग आपलं वाईट का होईल? तुम्हीच सांगता ना आम्हाला. पण या बाबतीत मी चुकलो बाळा, त्यामुळे हा असा संसार तुझ्या नशिबाला आला. माझीच चूक झाली अक्षरा. मी तुम्हाला चुकीची शिकवण दिली आणि तुझी चुकीच्या घरी पाठवण केली ग. नाही बाबा, चुकीच्या घरी नाही केली तुम्ही पाठवणी. चुकीच्या व्यक्तीशी आपली गाठ पडली, एवढंच. पण आता सगळं ठीक होणार आहे बाबा. खूपदा ऐकलंय मी हे. पण यावेळी खरंच ठीक होणार आहे बाबा. मला फक्त थोडा वेळ द्या. किती वेळ देऊ? थोडा वेळ द्या मला. किती दिवस अजून? 1, 2, 3 किती दिवस? 10 दिवस द्या बाबा.
ठीक आहे, दिले. थँक्यू बाबा. हे बघ, 10 दिवसात तू म्हणतेस तसं जर झालं नाही ना, तर मात्र मी म्हणतो तसं होईल. वचन दे मला. हो, मी तुम्हाला वचन देते बाबा. 10 दिवसात जर मी अधिपतींचं सगळं सुरळीत करू नाही शकले तर तुम्ही म्हणाल ते करेन मी. ठीक आहे. आणि मी म्हणते तसं झालं तर? हे बघ, मी खोटा आशावाद बाळगत नाही. जे होईल ना ते दिसेलच. चल, ठेवतो मी फोन. ठीक आहे, घरी आल्यावर बोलूया. मी आता शाळेत जाते. ठीक आहे.